सलाम नमस्ते केम चूकस काय तर मी तुमचा लाडका दिनो तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काय रात्री स्टुडिओवर तिकडे झोपलो होतो. मग सकाळी यायला आपल्याला उशीर झाला. सकाळी तरी यायला आपल्याला 12-1 वाजले असतील. उशीर आलो. आता आंघोळ वगैरे केली, जेवण केलंय. आता जाऊ आपण स्टुडिओकडं, जाऊन तिथं बघू पुढे. चला. हा आलोय आता स्टुडिओच्या खाली पार्किंग मध्ये गाडी लावली आहे. केस कटिंग केली आज. पार्किंग मध्ये गाडी लावली. चालू स्टुडिओ मध्ये चालू. आता स्टुडिओ निघालो तिकडे भूषणच्या स्टुडिओकडं. भूषण पण यायलाय. थांबलो इथं पार्किंग मध्ये, गाडी लावली इथं पार्किंग मध्ये. निघालो तिकडं. इथंच होतो 2 दिवस झालं. भूषणचं स्टुडिओ उघडलं नाही, त्याला पण उघडलं नाही, मी पण उघडलं नाही. कटिंग केली आहे म्हणा. यावेळेस थोडी वेगळी करावी म्हणले स्टाईल, म्हणून अशी केली यावेळेस. कसं झालं सांगा. ए भूषण फोन याला. चला तर जाऊ मग. ते अल्बम घ्यायचं का नाही? अल्बम का परत आल्यावर घ्यायचं? गाडी घेतो का? करू तू म्हणतो पोलीस असतील म्हणलं तर माझ्याकडे लायसन नाही. चलो आलो तिकडं स्टुडिओकडं. स्टुडिओवर झाले काम. भूषण निघालाय गावाकडं. जातो आता आपल्या घरात. लाईट बंद केलास का? चल चला मग जाऊ आपण आता भूषणला सुरू. जाऊ तिकडं. तर पाहून काय आता भूषणच्या स्टुडिओ त्याच्या घराकडे गेलो. मोबाईल स्विच ऑफ पडला होता म्हणून आपल्याला काय घ्यायला नाही. घराकडे फ्रेश वगैरे झालो, जेवण हे केलं. मग आलो इकडं योगबाईच्या स्टुडिओकडे. कारण इथे थोडं झोपायला असतो संध्याकाळी. आम्ही पबजी खेळत बसतो. थोडं काम पण होते आपलं, तेवढंच आपल्याला जास्त शिकायला भेटते आणि थोडं. त्यामुळं आलो होतो इथं. आता झोप लागले, झोपून टाकावं म्हणलं. का थोड्या वेळ बसू, झोपून टाकू आणि भेटू तुम्हाला सकाळी. चला. तर गुड मॉर्निंग भावांनो. आता उठलो झोपेतून. प्रशांत भाऊ आला होता माझ्याकडे. प्रशांत भाऊची आज ऑर्डर आहे. प्रशांत चालला त्याच्या ऑर्डरला. मी चाललोय घरात. कोणाचा टीव्हीवर डायरेक्ट? कोणाचा? आपला ब्लॉग मध्ये काय नसतेच की. बघितलं रे कुठलं बघितलं ना आपण गाडी बसून हा सगळं हसायला घरचे बाबा. होय. आणि ही तुला बोल प्रजाती म्हणल्यावर काय बोलले नाही तुला? तुला मी म्हणलं होतं कोणा प्रजातीचं आहे म्हणलं होतं. ऐकू गेलं तुला जीव देत होते रे. सॉरी प्रशांत, असं आलं तसं. सॉरी प्रशांत. कॅल्विन चेंज करते. कॅल्विन काय चेंज करायचं आहे? आपण हीच चेंज करू देऊ. तर भावांनो आता प्रशांत जाते त्याच्या ऑर्डरला. आपण जाऊ घराकडं. आपण आंघोळ वगैरे करू. आपल्याला पण ऑर्डर आहे. आपण गेलं तर जाऊ. कल्टी प्रशांत चल गाडी कर तू जा. मैं क्या लाडली नाद बुटायचे पाहून 3 लाखाचे. डिमार्ट मधनं घेतलाय 150ला. मला म्हणतो जोडीव मधनं घेतलाय 300ला.
मला माहित आहे. त्याला म्हणलं खा म्हणलं तुझ्या हे शपथ. चलो जाऊ आपण. तुम्ही स्वयंवरावर जाणार मग कार्यालयावर. मी जातो घराकडे अंघोळ बिंघोळ करून येतो. चलो नाही पहिल्यांदा स्टुडिओवर जाऊ. स्टुडिओवर जाऊन बॅटरी लावा चार्जिंगला. चला म्हणलं स्टिंग पिऊन जाऊ म्हणलं. त्याला स्टिंग आपल्याला लय आवडते. स्टिंग पिऊन जाऊ म्हणलं. थांबलो होतो. परत आंघोळ करायला आताच नाही जायचं. भूषण आला त्या स्टोरीवर आपल्याला तिकडे जायचंय. स्टोरी होऊन परत ती आणि अथर्व शिंदेहून मित्र आहे तो जाणार आहे शूटला. आपण नाही आपण स्टडीवर थांबू जाऊ पण आपण आपल्या मनावर बघू परत. थिंक येऊ निकेश आज दिवसाचे रात्री विवेक डोक्यात तेल सोडलं होतं. त्याला मालिश केली मग डोकं असलं दिसायला सगळं. चालतंय चला. आपला अथर्व भाऊ स्टुडिओवर आला होता. अथर्व आलाय. अथर्व चाललाय ऑर्डरला. अथर्व अँड भूषण. थांबा तुम्हाला भूषण दाखवतो. ते भूषण जाईल की मग फोटो काय काय एडिट करायला व्हिडिओ स्नॅप एडिट करते ते का कुठं टोकता. भूषण सर म्हणले की मला 9:30 वाजता बोलवलं होते. मी तरी टायमाचं भान ठेवून 11 वाजता आलो. आता वाजले त्या 12:49 म्हणजे थोडक्यात 12:45 झाले त्या. आणखी मी हिथंच आहे. ह्या माणसाला टायमाचं भानच नाही. तुम्हाला म्हणून दाखवते कामाचं गेलं बोलत नाही करत नाही मग काही मला काल तुझं लग्न मोडलंय. हा त्या लग्नात जमलं कधी होतं मोडाला. काय म्हणतो मग आपलं तोंड भावा माझा भाऊ आहे की. पिकांचा नाद सोडून काना झालाय कोणाला सोबत कोण आहे त्याच्या दोघंच आहे ते किती लपच्या ह्याला प्रल्हादला लप. प्रल्हाद तिकडेच गेलाय. आय डोंट हॅव नंबर. लावू दे मला. तर भावांनो काय आता ऑर्डरला जायलोय म्हणलं कॅमेरा थोडं पुसून घ्यावं म्हणलं. कारण आपली लक्ष्मी असते कुठं पण जाताना हिला नीट ठेवायचं. हे आहे तर आपण बोलला ना का सगळा असलं बोलते काय तर काय असलं ह्याच्याच खाली पाणी साठलंय मग कोण पाणी वाचावं लागतंय परत. असलं करते बालिशपणा बालिश आहे याला. त्याचं नाव ठेवलंय आम्ही. ते नाव सांगू शकत ना तुम्हाला. तुम्ही अनसबस्क्राईब करताल. नाव काय ठेवलंय बारा. सर सॉरी म्हणले सर मी शिवाय देत पण नाही. काल ही प्रशांतच्या घरच्यांनी ब्लॉग बघितला माझा आपला गिड्डा काय म्हणले आकार लागली होती. त्याला गिड्ड्या म्हणतात मला कोण आहे का म्हणाले केलं कसं आहे असं दाखवावं लागतंय म्हणून चलत नाही फोटोग्राफर. फक्त हाताचा खेळ आहे. ज्याच्याकडे आहे त्याला वेळ नाही. ती ज्याच्याकडे असते त्याला कदर नसते आणि ज्याच्याकडे नसते त्याला विचारायचं किती मध्ये नाही. आपल्याला कदर आहे त्यामुळे आपण असं जपतो ह्याला. कदर आहे आपण जपतो. मित्रांनो जर तुम्ही फोटोग्राफर असाल तरी सांगा बरं कॅमेरा कुठला आहे. मी जपतो. आज 3 आहे. दुसरा पण किती $2 लागायचे. आणि माझा वापर जाऊ मित्रांनो माझ्या भावानं माझा कॅमेरा पुसला.
माझ्या भावाची ए यार घाण करू नको माझ्या भावाची अरे भावा कुठली अरे होय 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 आता मला आंघोळ करायला आता आंघोळ करावं लागलं आपल्याला तो काय वाचलं काळं त्याला काय काय केलं असतं मोबाईल आपला तुम्ही रेजिगर का चल्लाय आता बस कर आता काय आता आज करू कसं आंघोळ केली आणखी हे पुसून घे आपली फ्लेश लागते मी नाही सगळ्यांचं ट्रिगर पण काय सगळं तू पुसते आपण पुसायला लागलो तर अरे बोलू का ए बेटा बसला तुम्हाला याच्यावर काय नाही तुला काय नको देतो काय नको पाहिजे उसावाला गाणं गोत सार आधार इतना ना मुझसे तू प्यार पड़ा कि मैं एक बादल आवारा जन्म से साथ तेरे ही गाणं ह्याच्यासाठी होतं दुसरं कोणासाठी नाही दुसरं मनसल पुरीसाठी नाही पण त्याच्यासाठी गाणं होतं हॅलो आणि ह्याच्यासाठी गाणं म्हणून नको का कोणाचा त्याच्यात म्हणू का ह्यासाठी गाणं म्हणतो दिलबरा अपन की तू अपन तेरा तुझसे दिल लगाऊं मैं दिल बनाऊं बस यही तो है इरादा मेरा हो गया चालू साला 95-11-28 नंबर याचा गेला तर मी काय बोललोय काय बोलली तू ए फोन ते तर चला भाऊ काय बोललं बघू दे मला पाण्याची बॉटली पडली कॅमेरा पडला जीव गेला होता आमचा आता ती बूट घालायला लागले आता रो एक काम कर भाऊ तुला ब्लॉग मध्ये शिवाय द्यायच्या असल्या तर ब्लॉग मध्ये येऊ नको शिवाय फक्त देऊ नको काय पण आणि ह्याच्या मागची दलिंद्री तू दलिंद्री असलं घेऊन सोबत इंडियाचं म्हणजे दलिंद्रीच्या वरच आहे का होय बाय चल गाईज हॅलो गाईज ह्याला सबस्क्राईब करून टाका नमुना चांगला अरे माझं ऐकत नाही तुझं कधी ऐकावी चल अल्बम द्यायला जायचं आपल्याला कस्टमरच्या घरी तर आणला होता असंच ए आता घरी घे गाडी चल नाही तू गाडी चलो ब्लॉग कंटिन्यू करतो आपला चल ये लवकर ये बाहेर टाकले का त्यानं काका टाकली का अरे येड्या ती दिस ना किचन लागाव किती बघ कोलगेट पशी होतो त्या तुटलं किचन ठेव तुटलंय तर किचन तोडलं भावानं आल्या संजय दत्त लागा संजय दत्त जाऊ द्या चलो भाऊच्या गाडीतले टीचर आहे समान जाऊ दे की आता मोबाईल आपला बिना कवर आहे मोबाईलला पडल्यावर काय होईल आता कस्टमरचा अल्बम द्यायला एका कस्टमरचा अल्बम आम्ही 3दा द्यायला गेलो कारण त्याचा अल्बम आपल्याला एवढा युनिक अल्बम आहे का नाही ती की सारखं बघू वाटतं एवढा युनिक अल्बम आहे आपली तांबडी दाखवतो आपली मला ते बरं वाटायला लागले आंघोळ केलं ना आपलं बरंच असणार आहे वाटायला काय वाटायला लागले काय जाऊया आता तर पण काल लेडीज असते ना दिनू सर काल लेडीज असते काल भाऊ आपण गेलो नव्हतो त्याचे बघायला मी तर काल कारण आता आपलं एक हे आहे गर्दीचा हिस्सा व्हायचा नाही आपल्यामुळे गर्दी करायची
हे गाणं लाव ह्या गोष्टीवर गाणं लाव. गाणं कोणतं लावू? आले तुफान किती जिद्दना सोडली सोडली क्या गुंडा बनेगा नाही क्या सिंगर बनेगा रे तू. आता रोज तुझं लहान मुली स्वप्न काय होतं, काय व्हायचं? खरं खरं सांग, चेष्टाच म्हणलो. नवरदेव ती स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. तुम्ही दुसरं सांग काहीतरी आता पूर्ण होईल ते सांग. भावा जिरले आमची मी पुढे सांगत नाही इमानदार सांगतो. लहानपणापासून आपलं एकच स्वप्न आहे फक्त आणि फक्त फोटोग्राफर. ज्या वेळेस लग्नात मी मोबाईल मध्ये फोटो काढत होतो आणि लोक कॅमेऱ्यात फोटो काढत होते. आता पण घरापासून जात डायरेक्ट माघारी. नाही रे ती सिरियस आहे कारण की ज्यावेळेस मी ते आता आपल्या साईडला बसून ती बारकी लेकर मोबाईल मध्ये फोटो काढत नाहीत का. एकेकाळी मी ती होतो पण त्या टायमाला वाटायचं की आपल्या बी हातात कॅमेरा पाहिजे. थोडे पैसे आले की लगेच मास्टर सुसायचं. थोडा चांगला रोड दिसला गाडी पळवतो. नाही का माणूस घ्यायला का माझ्या अंगात. आमच्या मम्मीने सांगितलं मला गाडी पळवायची नाही म्हणून. आणि पप्पा काय म्हणले, गाडी पळव. पप्पाला माहिती आहे किती जरी गाडी पळवलं तर आपलं पोरग एखाद्याला मारलं पण स्वतः मरत उभा करून. होय आमच्या पप्पांना माहिती पोरग एखाद्याला मारून येईल स्वतःला काय होत. बरोबर लय डेंजर दिसायला बाबा. मी लांब राहतो पोरापासून. तो तर आपला जीव आहे तुला कसं काय होती बस. इधर किती घेऊन येतो? सरजे मी आलो अल्बम देऊ. हा या देऊन हे गरीब अल्बम देऊन ये रे गरीब. ए जरा थांब जरा एका जागी थांब. तो किती उंच आहे मला दाखवत लोकावाला. एक आहे ते आमच्याकडे परशा मनाचं पोरग ते आहे आणि हे आहे ती एवढं आहे. आपण मापाचं काहीच नाही. आमच्या जी पर्सनल पोरग आहे का ती माझ्या इथं लागते. बरोबर आहे चलो. काही स्टिंग पाहिजे का तुला? सकाळी मी एक पिले गपचूप. गपचूप इथून घाल पडला वाचला. अरे पडला असतो ना. पडलं तर मला गाडी असल्या पडल्यावर पण लागत नाही. रूम भाड्याने मिळेल लगेच करू. बाबा आमची मम्मी मारते रूमवर राहिल्यावर. रूमवर राहून जे नाही ते कटाने केलेत म्हणून आता मम्मी आम्हाला रूमवर होतच ना. रूमवर कुठे राहिला होता? तिथंच होतं की. तुझं घर इथले तू इथं रूम. नाही मला गावात राहू वाटत नव्हतं पहिली गोष्ट. आता तू कुठं वाटते? आता नाही बेटा आता गावाकडे असतोय बेटा. आणि मामाच्या घरी नाही आता म्हणजे ते मामाला का? नाही माझ्या मोडवर डिपेंड आहे ती. जिद्दनाराम पुणे असलं कर नको. बंद करतील मोबाईल. काय मला कमेंट मध्ये करते का आणाला तू ब्लॉग मध्ये असलं काय आहे असं? कोण आहे असलं? बेटा तुझ्या ब्लॉग मिलियनला जाते आता बघ. फक्त माझ्या पप्पीला कमाला आहे. अरे कुणाचा फोन यायला? नाही फोन नाही. छत्रपती शाहू कॉलेज हे शिवाजी महाराज आहे. 5वी पासून 10वी पर्यंत आपली इथे गेले. तू कुठं होता रे? माझं बसले नाही बसले माझं 11वी 12वी झाले. 11 12 माझी बसले तर फर्स्ट इयर सेकंड इयर ह्याला आहे आरपी कॉलेजला आणि ऍडमिशन थर्ड इयरला पण आरपीलाच आहे. आता रेकॉर्ड आहे माझं. ती कुणाला माहित नाही माझ्या रेकॉर्ड आहे माझी. आणखी घरात माझ्या कुणाला माहित नाही एक गोष्ट त्या सांगतो. मी फर्स्ट इयरचा पण पेपर दिला नाही. घरच्याला वाटतं मी थर्ड इयरला आहे. अरे तू भैया पेपर द्यायचा विषय करायला लागलास. मी आणखी 12वीचं ऍडमिशन काढून आणलेलं नाही. घरच्यांना काय वाटतंय पोरग सेकंड इयरला गेले. फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं तेवढं माहित आहे. मी ऍडमिशन मी घेतलेलं. मी आणखी 2 TC आणलेलं त्यामुळे फर्स्ट इयरचे पेपर ही काहीच दिलं नाही. घरच्याला वाटतं थर्ड इयरला मी. स्टिंग घेऊन जायची का? हा स्टिंग द्यायची आहे तुला? आई असं जाऊन पुढून येऊ वाटलं तर चालतंय. आता मोबाईल चार्जिंग कमी आहे माझ्यात कडू भावा नाही. आता पण सेम मोबाईल आहे म्हणून काय वाटत नाही. परीक्षाचा ठरते नाही त्यात क्वालिटी देतोय HD पूर्ण 4K मध्ये आणि त्याचा देतोय याच्यावर 3K 2K. तिकडनं फिरून कशाला अरे इकडून जाऊ की
मला उई, उई. मला एक मामा का बिचकले रे तिकडून इकडे आलते. मामाला थोडी जास्त झाली सकाळी मामानं पॅक मारलेला आहे. 10 रुपयानं शरीराला चांगलं नसतं कसं सांगा बरं मामाला. वाव होय हा का लक्षात एक बार आपण एकाला पिटत गेलतो. थांब जरा. हा मग आठवू दे. नाव घेऊ नको कोणाचं. अरे ते नाही का आपण काच आणायला जायच्या टायमाला तिथून तिथून चक्कर टाकीत होता हाय का लक्षात. चिडवत होतो आपण त्या हा त्या ह्याच्या काय बघा लागला. बॅक रोडलाच की हा बॅक रोडला बुटन चप्पल हा नाही पोलीस भरतीच नव्हतं. अरे पोलीस भरतीच नव्हतं ते कसला तो स्पोर्टमॅन होता वाटतं. अरे भाऊ अरे इथून घेऊ असं जाऊ. ऐक तर असं घेऊ आणि तसं जाऊ. बरं इकडनं जायचंय तुझ्यासाठी भावा काय बी इकडनं जायचंय. तर भावांनो काय आता घराकडे आलो होतो. आंघोळ वगैरे केले जेवण केलंय. आता जायला आपण स्टुडिओवर भूषणला आणि अथर्वला सोडलं. त्यांना शूट होती ती ऑर्डर होती तिकडे चाललंय. गाडी घेऊन इकडे आलं आता घराकडे. आता आंघोळ केलं आता जाऊ स्टुडिओकडे. जेवण तर व्यवस्थित झालं. स्टुडिओवर जाऊन बसू आपलं उगं काय बघत त्यांच्याकडे जाऊ थोडं एक चक्कर मारून येऊ आणि परत स्टुडिओवर जाऊन बसू. तर काही नाही काम नाही चलते चला मेरल का चला. तर काय आपलं स्टुडिओवरचं सगळं काम करून योगाच्या स्टुडिओकडे आलो आहे. आता स्टुडिओवर बसलो होतो घराकडून जेवण वगैरे करून आलो होतो. प्रशांत म्हणला चल म्हणला खाली जाऊन येऊ. जायलो खाली. प्रशांतला स्टिंग पेची होती या टायमिंगला. भेटलेलो वाय वाय आता स्टिंग घेऊन निघालो स्टुडिओ मध्ये. बाहेर चढालोय आपला गिट्टा. पुढे गिट्टा तो कोण अरे वर तू काय तो थांबता आता तिथं थांबा. आता कुठं जातो पब्लिक असते गाडी काल ह्याच्या घरच्या एकच ब्लॉग लावला आणि त्या ब्लॉग मध्ये ह्यानं शिवी दिली होती. त्याच्यावर काय ती चिडायला चिडायला चला तर भावांनो आपला ब्लॉग आपण आता झोपू. हा इकडे 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 परत एकदा कंट्रोल नाही. हा तो कंट्रोल नाही. हा एकदा स्वागत आहे तुमच्या ब्लॉग मध्ये आमचा. तर भावांनो आता जाऊन झोपू आपण. आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.